4 धावा इथे मात्र मध्ये आल्यात. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर दरम्यानच्या खाते एक चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. इथे जर पाहिलं तर सचिन अक्रॉस द बॅट पुढे येऊन चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती असणार आहे. क्षेत्ररक्षक सुरेख करण्याचा प्रयत्न होता. चेंडू धावफलकावरती जर पाहिलं तर आपण पाहतोय धावा लागल्या खेळात चौकार अशा पद्धतीनं अक्रॉस दी बॅट सरळ बॅटला फटका खेळलाय. चेंडूला जाऊन पोहोचव षटकार 6 धावांसाठी. इथे जर आपण पाहिलं तर एक अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. परंतु त्या सर्वांचं पुढे एकदा स्वागत. अक्रॉस दी बॅट चेंडूला ट्रॅव्हल केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. चेंडू जाऊन वन बाउन्स टू बाउन्स सीमापार चौकार 4 धावांसाठी. इथे जर पाहिले तर आपण पाहतोय चौकार षटकार जरूर येत आहेत. धावा रोखाव्या लागतील या गोलंदाजांना. अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बडेगा दर्शक षटकार 7 धावांसाठी. जुडा बॉल द्या. वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. षटकार जरूर आला. सचिन साबळे कष्ट आज संपले जाणार आहेत. अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बडेगा दर्शक चेंडू सीमा पार आउट ऑफ दी स्टेडियम षटकार 6 धावांसाठी. इथे जर आपण पाहिलं तर सचिन साबळेची मित्रांनो बॅट बोलू लागलेली आहे. स्वतःच्या डाबावरती जर पाहिलं तर मात्र धावफलकावरती आहेत. अक्रॉस दी बॅट फटका खेळला. स्क्वेअर लेग पंचाच्या डोक्यावरून जाऊन पोहोचला. खाली चौकार 4 धावांसाठी. इथे जर आपण पाहतोय विझलो आज मी हा माझा अंत नाही. विझलो आज मी हा माझा अंत नाही. पुन्हा एकदा डाबाला सुरुवात आहे. फुल टॉस चेंडू होता. अक्रॉस दी बॅट चेंडूला ट्रॅव्हल केलंय. चेंडू जाऊन अक्रॉस दी बॅट पहिला चेंडू सचिन पहिला चेंडू षटकार 7 धावांसाठी. इथे जर आपण पाहिलं तर मध्ये आपण पाहता षटकार जरूर आलाय आणि त्या षटकाराने जर पाहिलं तर संघाचं अकाउंट खातं जे मात्र बदललं जात. पुन्हा एकदा बॅक टू बॅक इथे लागला गेलाय. आपण पाहतोय लागलं गेलो तर राहुल साबळेसाठी. परंतु त्याचा बदला जर पाहिला तर मी का मारू शकत नाही. मी का खेळू शकत नाही. पारितोषिक मला का नाहीये सांगून देणारा हा फलंदाज आहे सचिन साबळे. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहतोय धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चेंडू सीमा पार येतोय. खणखणीत षटकार 7 धावांसाठी. लागोपाठचे जर पाहिले तर लागोपाठचे असणार आहे. अक्रॉस दी बॅट पुन्हा एकदा दे धमाका 6 धावांसाठी. इथे जर पाहिले तर आपण पाहतोय सचिन साबळेसाठी जर पाहिले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे कुंडलिक साबळेकडून आणि हरिदास सेठ साबळे संघ मालक यांच्याकडून. काय मारा करतील ते. पहिला चेंडू आहे गचाळ. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा झालेल्या. चौकार गेले. सचिन कॅप्टन समीर पुन्हा एकदा सचिन समजू शकले नाही आणि क्षेत्ररक्षण झालेले खराब खूपच खराब मानावं लागेल. आणि हा वन बाउंडच्या 4 धावा मिळाल्या त्या सचिन साबळे याच्या बॅटला. 4 धावांच्या मदतीने स्कोअर जाऊन पोहोचतो तो 29 धावांवरती. समीरचे पुढील चेंडू युवराज सिंग. खऱ्या अर्थाने युवराज सिंगचा पंच राजू साबळे यांचा इशारा आहे. चौकार. आताच्या 4 धावा आपल्या खेळीमधून. हा रोखून धावतोय की तो ठोकून धावतोय. उत्कृष्ट टोलवला चेंडू आणि हा क्षेत्ररक्षक छोटी असल्यामुळे समीर काही चौकार रोखू शकला नाही. वेगचा पुढील चेंडू सचिन साठी. उत्कृष्ट असा टोलवला चेंडू समोरच्या दिशेने आणि हा 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन
साठी पाहूया आपल्या संघासाठी कसल्या प्रकारे कामगिरी करतोय तो उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि हा सीमा पार झालेला षटकार. चांगल्या प्रकारे फटकेबाजी चालली आहे. ते सचिनची उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू पुन्हा एकदा हा वरती गेलेत म्हणजे हा षटकाराच्या दिशेने जातोय आणि 6 धावा मिळून देतात ते शौर्य फायटर संघाला.